ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज ख्रिस्त सभा सामान्य काळातील 15वा रविवार साजरा करत आहे आणि आजचे वचन आम्हाला सार्वकालिक जीवन मिळविण्यासाठी आम्ही काय केले पाहिजे ह्याच्यावरती मननचिंतन करण्यासाठी बोलावत आहे। अनुवाद या पुस्तकातील पहिले वाचन आम्ही ऐकले आणि आम्हाला सांगण्यात आलेले आहे की आम्ही सार्वकालिक जीवनासाठी देवाच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत। नियमशास्त्र आम्हाला शिकवतं की आम्ही देवावरती संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने, संपूर्ण बुद्धीने प्रीती केली पाहिजे आणि जशी आम्ही स्वतःवर तशी शेजाऱ्यावरती प्रीती केली पाहिजे। सार्वकालिक जीवनाचा मार्ग आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या वचनाद्वारे आमच्या पुढे ठेवत आहे। सार्वकालिक जीवन माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आमच्या जीवनाचा उद्देश आहे। सार्वकालिक जीवन आमच्या जीवनाचं ध्येय आहे। सार्वकालिक जीवन आमच्या जीवनाचं लक्ष्य आहे। लक्ष्य माणूस विसरला, ध्येय विसरला, आम्हाला कुठं जायचंय ते माणूस विसरला तर मग आम्ही जीवन कसं जगायचं ते सुद्धा आम्हाला कळणार नाही। आणि म्हणून ह्या उद्देशानं माझ्या प्रिय बंधू भगिनींना आजच्या शुभवर्तमानामध्ये एक तरुण प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो, त्याची परीक्षा पाहण्याकरिता त्याला एक प्रश्न विचारतो। सार्वकालिक जीवन मिळविण्यासाठी, वतन मिळविण्यासाठी मी काय करावे? आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला उत्तर देण्याऐवजी प्रश्न विचारतो। नियमशास्त्रामध्ये काय लिहिलेलं आहे? तुझ्या वाचनामध्ये काय आलेलं आहे? आणि मग प्रभू येशू ख्रिस्त त्याला जुन्या करारातील सांगतो की देवावरती प्रेम कर, संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण शक्तीने, आणि जसे स्वतःवर तसेच आपल्या शेजाऱ्यावरती प्रीती कर। आणि तो तरुण प्रभू येशू ख्रिस्ताला पुन्हा एकदा प्रश्न विचारतो, तो नीतिमान आहे हे सांगून ठेवण्यासाठी की माझा शेजारी कोण? आणि प्रभू येशू ख्रिस्ताला एक दाखला सांगतो, गोष्ट सांगतो, गोष्टीच्या स्वरूपात त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो। यरीहोहून यरूशलेमकडे एक वाटसरू चालला होता। वाटेत त्याला दरोडेखोरांनी पकडलं, मारहाण केली, अर्धमेला सोडून दिलं आणि त्या वाटेने एक याजक, एक धर्मगुरू, एक लेवी आणि एक शमरोनी अशा 3 व्यक्ती तेथून गेल्या। त्या 3 व्यक्तींपैकी दोघांनी त्याच्याकडे कानाडोळा केला, तिसऱ्या व्यक्तीने त्याला औषध पाणी केलं, दवाखान्यात घेऊन गेला, त्याची काळजी घेतली। हे सगळं सांगितल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त त्याला विचारतो की ह्या 3घांपैकी त्या दरोडेखोरांनी मारलेल्या माणसाचा शेजारी कोण? आणि साहजिकच तो म्हणतो की ज्यांनी त्याला मदत केली। आणि मग प्रभू येशू ख्रिस्त त्याला सांगतो की जा आणि तूही तसेच कर। ह्या प्रश्नावरती माझ्या प्रिय बंधू भगिनींना आज आम्ही थोडंसं चिंतन करूया, कारण माझा शेजारी कोण हा प्रश्न विचारला तर तुम्ही विचार काय करताल? माझा शेजारी म्हणजे माझ्या डावीकडे कोण राहतं, माझ्या उजवीकडे कोण राहतं, माझ्या पाठीमागं कोण राहतं, आमच्या घराच्या पाठीमागं, आमच्या समोर कोण राहतं, आजूबाजूला कोण राहतं? नेहमी आपल्याला तोच आपल्या मनामध्ये विचार येणार की आजूबाजूला आपल्या जे राहतात तेच आपले शेजारी। बरोबर आहे, चुकीचं नाही, ते सुद्धा आपले शेजारी आहेत। ओके, ते आपले कोण वैरी नाहीत। ओके, ज्यांच्या सहवासामध्ये आपण राहतो, जे आपल्याला नेहमी आपल्या सुखदुःखात आपल्याला धावून येतात, मदत करतात। लांबचं कोण येत नाही धावून येत आपल्या मदतीला, जेव्हा आपल्या घरामध्ये प्रॉब्लेम्स येतात तेव्हा जवळचं कोण असेल तेच धावून येणार आहेत, ते आपले शेजारी आहेत। परंतु त्याच्याही पुढं जाऊन माझ्या प्रिय बंधू भगिनींनो प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की माझा शेजारी प्रत्येक व्यक्ती जिला माझी गरज आहे आणि ज्या व्यक्तीसाठी मी काहीतरी करू शकतो ती प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी एक ख्रिस्ती म्हणून शेजारी आहे। जेव्हा आम्ही माझ्या प्रिय बंधू भगिनी एखादं घर घेतो, नवीन घर घेतो, तेव्हा आम्ही विचार करत नाही फक्त जागा, फक्त घर,
नाही आजूबाजूचे लोक कसे आहेत ना, बाजूचे लोक चांगले आहेत की नाही, तिथलं वातावरण कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही घर घेत असतो. आणि आम्हाला वाटतं की आमचे शेजारी कसे असावे, चांगले असावे, आमच्या शेजाऱ्यांची मुलं चांगली असावी, त्यांची वागणूक चांगली असावी, आमच्या शेजारी आम्हाला नेहमी मदतीला धावून येणारे असावेत. कधी आम्ही विचार करतो की मी कसा शेजारी आहे, मी कोणत्या प्रकारचा शेजारी आहे माझ्या आजूबाजूच्या लोकांसाठी. आणि तो प्रश्न विचारण्यासाठी आजचं वचन आम्हाला थोडंसं सांगत आहे. कारण तो प्रश्न आम्ही बऱ्याच वेळेला विचारत नाही. आम्ही म्हणतो की आमचे शेजारी चांगले आहेत किंवा आमचे शेजारी वाईट आहेत, परंतु मी कशा प्रकारचा शेजारी आहे आणि मी कशा प्रकारचा शेजारी होऊ शकतो, हा प्रश्न आम्ही स्वतःला आज विचारूया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, यरीहोहून यरूशलेमकडे जाणारा प्रत्येक मार्ग यरीहोहून यरूशलेमकडे जाणारा प्रत्येक मार्ग आमच्या कुटुंबातून जातो. यरीहोहून यरूशलेमकडे जाणारा प्रत्येक मार्ग आमच्या धर्मग्रामातून जातो. यरीहोहून यरूशलेमकडे जाणारा प्रत्येक मार्ग माझ्या प्रिय बंधू भगिनींनो जिथं आम्ही राहतो तेथून जातो. आणि म्हणून त्या मार्गावरती आम्हाला अनेक लोक भेटणार आहेत. आम्ही त्यांच्यासाठी चांगले शेजारी बनू शकतो का? चांगले शेजारी बनणं हे केवळ इतरांच्या मदतीला धावून जाणं नव्हे, तर चांगले शेजारी आम्ही आमच्या स्वतःच्या सार्वकालिक जीवनासाठी बनणं गरजेचं आहे. एक छोटीशी गोष्ट आहे. एक माणूस होता आणि तो बाजारात गेला, बाजारातून काही वस्तू विकत आणल्या आणि विकत आणल्यानंतर घरी जात असताना अचानक खड्ड्यात पडला. आणि खड्ड्यातून बाहेर पडणं त्याला शक्य नव्हतं. आरडाओरड करत होता, आवाज करत होता, मदतीचा हात मागत होता, कोणीच आला नाही. शेवटी एक माणूस तिथून जात होता, तो थांबला, त्यानं आवाज ऐकला, तो आपल्या गाडीतून उतरला. त्यानं पाहिलं की कुणीतरी खड्ड्यात पडलेला आहे. त्यानं दोरी टाकली, त्याला बाहेर काढलं, त्याला आपल्या गाडीत बसवलं, दवाखान्यात घेऊन गेला. दवाखान्यातून त्याच्यावरती उपचार केला आणि त्याला घरी पोहोचवलं. घरी पोहोचवल्यानंतर त्या माणसानं ज्याने त्याला मदत केली त्याने मनापासून आभार मानले. त्याला सांगितलं की तुझं नाव काय? त्याने जेव्हा विचारलं तुझं नाव काय, त्याने त्याला सांगितलं की तू चांगल्या शमरोनाची गोष्ट ऐकलेली आहेस का बायबलमधील? तर म्हणे हो, मी ऐकलेली आहे. तर तो म्हणाला की तू जर का ही गोष्ट ऐकली तर मला सांग, त्या शमरोनाचं नाव काय होतं? ज्यानं त्याला मदत केली त्या गोष्टीमध्ये त्या शमरोनाचं, चांगल्या शमरोनाचं नाव काय होतं? आणि त्यानं विचार केला, त्याला नाव आठवलं नाही. आणि ज्यानं त्याला मदत केली होती, माझ्या प्रिय बंधू भगिनी, तो म्हणाला की तुला त्याचं नाव सापडणार नाही, कारण त्या गोष्टीमध्ये चांगल्या शमरोनाचं नाव लिहिलेलं नाही. पण तुला मदत करण्यासाठी मी आज आलो. उद्या तुझं जीवन जगत असताना तुला जर का वाटलं की तुला इतरांच्या मदतीची गरज आहे किंवा इतरांना तुझी गरज आहे, तर तू चांगला शमरोनी होणं गरजेचं आहे. गोष्टीतला शमरोनी वेगळा, परंतु जीवनातील शमरोनी तू सुद्धा होऊ शकतोस. आणि त्याच शब्दामध्ये माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही सर्वजण चांगला शमरोनी म्हणून होणं, जीवन जगणं गरजेचं आहे. मला कल्पना आहे आम्हा प्रत्येकाच्या वैयक्तिक कौटुंबिक समस्या आहेत, गरजा आहेत, आणि त्या गरजा पूर्णपणे कधीच पूर्ण होणार नाहीत. आमच्या गरजा पूर्ण होईपर्यंत आम्ही इतरांच्या मदतीला धावून येणं थांबू नये. जेव्हा जेव्हा आम्हाला संधी मिळते माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, इतरांच्या मदतीला धावून येण्यासाठी आम्ही नेहमी पुढं गेलं पाहिजे. मदतीला पुढं जाण्यासाठी आम्ही मोजमाप करायचं नसतं.
कारण आलेली संधी इतरांच्या मदतीला जाण्याची एकदाच येते, पुन्हा पुन्हा येत नाही. परंतु मदत करण्याची वेळ जेव्हा येते आणि आम्ही जेव्हा मोजणी करतो किती द्यायचं, काय द्यायचं, कसं द्यायचं, तेव्हा आम्ही मदत करणार नाही. कारण त्यावेळेला आमच्या प्रत्येकाच्या वैयक्तिक गरजा आमच्या डोळ्यासमोर येतील. आजच्या वचनामध्ये माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला एक चांगला शेजारी होण्यासाठी बोलावत आहे आणि एक चांगला शेजारी म्हणून इतरांच्या गरजवंतांच्या मदतीला धावून जाण्यासाठी बोलावत आहे. मदत करण्यासाठी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो धाडस लागतं. मनामध्ये धाडस असल्याशिवाय, देवावरती विश्वास असल्याशिवाय कोणीही कुणाला मदत करणार नाही. आज परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, कुणाच्या मदतीला धावून जाणं म्हणजे डोक्यावरचा मोठा बोज आहे. रस्त्यावरती काय झालं तर कोणी कुणासाठी थांबत नाही, कुणासाठी थांबत नाही. कारण थांबणं म्हणजे आपला वेळ देणं, खर्च करणं, आपल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बाजूला ठेवणं, आपलं काम बाजूला ठेवणं. आजच्या या पवित्र मिसाबलीमध्ये माझ्या प्रिय बंधू भगिनींनो विशेष प्रार्थना करूया की देवानं आम्हाला एक चांगला शेजारी होण्यासाठी आणि गरजवंतांच्या मदतीला धावून जाण्यासाठी कृपा आणि आशीर्वाद द्यावा.